मागे वळू मी किती वेळा, या वाटा पुन्हा तेथे नेतात. प्रत्येक वळणावर आजही सूर नव्याने उमटतात. रानामधल्या पाऊल वाटा अलगद भूतकाळात घेऊन जातात. गावाकडच्या आठवणी डोळ्यांमध्ये अश्रू देतात. महाराष्ट्राच्या लाडक्या मातीमध्ये असंख्य परंपरा खोलवर रुजलेल्या आहेत. अशाच परंपरांमध्ये एक महत्त्वपूर्ण पर्व म्हणजे गावची यात्रा. यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नव्हे, ती गावच्या एकोप्याची, संस्कृतीची आणि श्रद्धेची साक्ष आहे. प्रत्येक घरात उत्साह, चेहऱ्यावर आनंद आणि वातावरणात एक वेगळी ऊर्जा. गावच्या यात्रेची एक हलकीशी पण मनाला भिडणारी सफर या छोट्याशा व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. गावातला रंग, श्रद्धेचा गंध आणि माणुसकीचा उबदार स्पर्श या व्हिडिओमधून आपण अनुभवणार आहोत. या यात्रेचं केंद्रस्थान असतं गावचं ग्रामदैवत. वर्षभर सगळ्या गावकऱ्यांची नजर या एका दिवसाकडे लागलेली असते. देवाचा अभिषेक, पूजा आणि पालखीच्या मिरवणुकीसाठी गावातल्याच नव्हे तर परगावचेही भाविक हजेरी लावतात. पालखीच्या मिरवणुकीत गावकरी पारंपरिक पोशाखात सहभागी होतात. ढोल ताशांचा गजर, शृंगारलेली पालखी आणि जल्लोष करत चाललेली मंडळी, हे दृश्य प्रत्येक गावकऱ्याच्या हृदयात कायमच कोरलं जातं. यात्रा म्हणजे फक्त देवाची पूजा नाही, ती लोकजीवनाची एक झलक आहे. लहान मुलांचे खेळ, लोकनृत्य, तमाशा, भारूड, कीर्तन आणि दुकानांच्या रांगांमध्ये चाललेली खरेदीची रेलचेल, हे सगळं एक उत्सव बनून जातं. यात्रा म्हणली की आपल्याला गावची ओढ लागते आणि आपण त्या ओढीने गावाकडे जातो. कारण भरपूर सगळेच लोक यात्रेनिमित्त एकत्र आलेले असतात. कारण बरेच जण बाहेरगावी असतात, ते एकत्र येतात, जमतात, गप्पा गोष्टी रंगतात आणि खूप साऱ्या आठवणींना देखील उजाळा मिळतो आणि नवीन आठवणींमध्ये भर पडते. त्या आठवणी आपण अख्ख्या वर्षभर जपत जातो. पुन्हा पुढच्या वर्षी यात्रा येते आणि पुन्हा त्या आठवणींमध्ये भर पडत जाते. त्यामुळे प्रत्येकाच्याच या आठवणी वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकालाच गावची ओढ असते. यात्रा म्हटलं का प्रत्येक जण गावी जाण्यासाठी तितकाच उत्सुक असतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. त्यामुळे यात्रेचा आस्वाद नक्की तुम्ही दरवर्षी घेतच असाल.
यात्रेच्या उत्सवातला सर्वात जोशपूर्ण आणि थरारक भाग म्हणजे बैलगाडा शर्यत. सजवलेले बैल, टोकदार शिंग, अंगावर चंद्रकोर आणि गळ्यात माळा, बैलांच्या खुरांचा आवाज, गर्दीचा गोंगाट आणि एका क्षणात सुरू होणारी ती वेगवान शर्यत. ही फक्त स्पर्धा नाही, हे असतं शेतकऱ्यांचं प्रेम, त्यांची मेहनत आणि गावाच्या परंपरेवरचं निष्ठेचं प्रतीक. प्रत्येक टाळी, प्रत्येक आरोळी आणि धावणाऱ्या बैलाचा जोश, गावाच्या मातीशी जोडलेली एक झपाटून टाकणारी अनुभूती. भारूड चालू असतं. रंगमंचावर कलाकार सांगता करत उभा असतो. त्याचे शब्द जणू काळजाला भिडत असतात. गावकरी, लहान थोर सारेच त्या दिव्य क्षणात सहभागी झालेले. कुणी उभा, कुणी बसलेला, एका क्षणी सांगता करतो. तो अभंग, तो सूर, ती भावना काळीच भारून टाकते. काही क्षणांसाठी सगळं विसरून जातो आपण. तिथं नाटक नसतं, तिथं अभिनय नसतो, तिथं असतो तर फक्त भक्तीचा अनुभव. कुणाच्या चेहऱ्यावर हसू असतं कारण तो अभंग त्याच्या आयुष्याचं उत्तर असतो, आणि कुणाच्या डोळ्यात पाणी असतं कारण त्या शब्दात त्याचं दुःख विसवलेलं असतं. भारूड सांगणारा कलाकारही कधी एक क्षण बघतो आणि श्रोते निशब्द होऊन ऐकत राहतात. वाटतं ही वेळ थांबावी आणि तो अभंग कधीच संपू नये. इथून पुढं तुम्ही संगती नसून सख्या बहिणीप्रमाणे वागसाल नाही वागणार.
संपते, पण मागे राहतो एक अविस्मरणीय अनुभव. ही यात्रा गावाला एकत्र आणते, नात्यांना नवसंजीवनी देते आणि आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवते. ही केवळ परंपरा नाही, ही आपल्या संस्कृतीची शान आहे.